न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मितवा फाउंडेशन मार्फत वाकीत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत मितवा फाउंडेशन मुंबईकडून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बुधवारी वाटप करण्यात आले। मितवा फाउंडेशनच्या अध्यक्षा भाग्यश्रीराव मॅडम यांच्या पुढाकाराने व स्थानिक समिती विक्रमगड यांच्या मार्फत वाकी केंद्रातील 10 जिल्हा परिषद शाळांतील 600 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले। या प्रसंगी विक्रमगड विधानसभेचे लोकप्रिय आमदार हरिश्चंद्र भोये साहेब, पालघर जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे साहेब, स्थानिक कमिटीचे कार्याध्यक्ष कमळाकर भोईर, सदस्य अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, मिलिंद महाकाळ, मलवाडा गावाच्या सरपंच प्रतीक्षा भगत, ग्रामपंचायत सदस्य मनीषा बेलकडे, वाकी गावाचे रवींद्र महाकाळ, शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच ग्रामस्थ, महिला भगिनी व मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। वार्ताहर iNews28 मराठीसाठी कोऑर्डिनेटर अनिल फसाळेच्या जोडीला नईम बेग, जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट। वाटतंय की आमचे म्हणजे जे फाउंडर मेंबर आहेत म्हणजे राव मॅडम असतील, ओळखता ना तुम्ही त्यांना? भाग्यश्री राव मॅडम ना, म्हणजे त्यांची जी उणीव आज भरून निघणार नाही। काय झालं, त्यांच्या उत्तमराव सरांचे काका आजारी असल्या कारणाने त्यांना बेळगावला जायला लागलं अचानकपणे, आणि त्यांचे काका अजून हॉस्पिटलला आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते येऊ शकले नाही आणि मुंबईची टीम पण येऊ शकली नाही। पुढचा जो साखऱ्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी ते उपलब्ध असतील, तर त्याच्यामध्ये पण राव मॅडम नसतील। कारण असं आहे की त्यांनी आता कसलं तरी कोर्स सुरू केलेला आहे, 6 महिने त्यांना कुठे जाता येणार, त्याच्यामुळं ते शनिवार रविवार